अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंत पाटील मित्रमंडळ कुर्डू यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ग्रामरत्न पुरस्कार हा नरखेड तालुक्यातील जामगाव बुद्रुक येथील जामगाव खुर्द येथील ज्या महिला सरपंच आहे सौ अरुणा अशोक जुक्सेनिये यांना मिळालेला आहे। काय सांगू शकाल, हा जो आपल्या जामगाव खुर्द येथे जो पुरस्कार मिळालेला आहे? आम्ही जे गावात विकास कामं केले आहे, नाविन्यपूर्ण कामं करण्यात आलेले आहे, तसेच आम्ही गावामध्ये जे घाण कचरा, कचरा गाडी, कचरा शेड आम्ही तालुक्यात आणि जिल्ह्यात सगळ्यात मोठा बनवण्यात आला आहे। तसंच आम्ही नाला खुलीकरण, पाणी जिरवा, पाणी हे करा, हे कार्यक्रम राबवण्यात आले। आमच्या गावामध्ये पाच गावाची एक गटग्रामपंचायत जामगाव खुर्द आहे। ह्या गावात कमीत कमी 14 किलोमीटरच्या रेडियस मध्ये हा पूर्ण ग्रामपंचायत बसलेली आहे। तरी आम्ही चांगल्या पद्धतीने या पाचही गावाचा चांगला विकास केला आहे आणि काही 80% विकास झाला, 20% बाकी आहे आणि आम्ही समोरच्या काळात तो पूर्ण करू। चांगले शौचालय बांधले, आम्ही चांगल्या शाळा आहे आणि आम्ही म्हाताऱ्या लोकांसाठी आम्ही आजी आजोबा असा एक योग उद्यान बांधलेला आहे आणि आमच्या गावाच्या यंग मुलांसाठी चांगल्या जिम, लायब्रऱ्या याची व्यवस्था केली आहे। म्हणून आम्हाला हा पुरस्काराचा मान सन्मान मिळालेला आहे, तरी आम्ही खूप आभारी आहोत। हे जे जामगाव खुर्द ग्रामपंचायत आहे, याच्या माध्यमातून आपण गावामध्ये कोणकोणत्या योजना राबविलेल्या आहे? आमच्या गट ग्रामपंचायत जामगाव खुर्द अंतर्गत करंजोली, जलवाडी, जामगाव खुर्द आणि रानवाडी आणि पानवाडी हे 5 गाव येतात आणि हे 14 किलोमीटरच्या रेडियस मध्ये हे 5ही गाव बसलेले आहे। आम्ही करंजोलीलाही चांगला विकास केला आहे, तिथं साफसुथरं झाडं हे ते पाण्याचे नियोजन, नाल्या बांधल्या, रस्ते केले आणि जलवाडीला पण चांगले रस्ते, नाल्याचे, घाण कचरा आमच्या 5ही गावात कुठेही दिसणार नाही तुम्हाला, याची आम्ही नियोजन केले, चांगले शौचालय बांधले। तसेच जामगाव खुर्दला आम्ही आमची ग्रामपंचायत सेंटर पडते तो गाव, तिथे आम्ही चांगल्या नाल्या, रोड आणि चांगल्या जिम बांधली, तिथं म्हाताऱ्या लोकांसाठी तिथं बसण्यासाठी ओटल्याची व्यवस्था केली झाडाच्या भोवताल आणि तिथं म्हाताऱ्या लोकांसाठी आम्ही योग आजी आजोबा योग उद्यान आम्ही तयार केला, तिथं गार्डन तयार केलं आणि रानवाडी पानवाडी या दोन्ही गावामध्ये आम्ही चांगल्या भूमिगत नाल्या बांधल्या, रस्ते बनवले, रोड बनवले आणि रानवाडीत आम्ही चांगलं सगळ्यात मोठा कचरा तयार केला आणि आम्ही नाला खोलीकरणच्या माध्यमातून चांगल्या बंधाऱ्या दुरुस्ती केले। आम्ही परिपूर्ण काम केले आणि आमच्या 5ही गावामध्ये तुम्ही रात्रीच्या टायमाला येऊन पहा, आम्ही चांगले LED लावलेले आहे, तुम्हाला रात्रीला दिवसासारखं वाटते असे आम्ही आमच्या गावाचे नियोजन केलं आहे। स्वच्छते बाबतीत कोणकोणत्या आपण योजना राबवलेल्या गाव पातळीवर? आम्ही सगळ्यात पहिले आम्ही भूमिगत नाल्या बांधल्या स्वच्छतेसाठी आणि आमच्या 5ही गावामध्ये आम्ही कचरा गाडी घेतली। सगळ्या नागपूर जिल्ह्यात आम्ही पहिली कचरा गाडी घेतली, त्याच्या आम्ही वारंवार आठवड्याच्या 2 दिवसाआड उचलून आम्ही तो कचरा यार्डमध्ये गोळा करतो आणि त्याच्या विल्हेवाट लावतो। असे घरकुल बद्दल सुद्धा तुमच्या या ग्रामपंचायतला पारितोषिक मिळालेले आहे, त्याबद्दल काय सांगू शकाल? आम्ही PM आवास मधून आम्हाला तालुक्यातून प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे। त्याच्यात आम्ही पूर्ण जी आमच्या इथं यादी होती ते पूर्ण केली। 137 घरकुल आम्ही आमच्या हातावर बांधून दिले, लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीनं घर बांधून दिले। ही जी योजना आहे, घरकुल योजना आहे, या लोकांपर्यंत आपण कशी पोहोचवली, कसा त्यांना लाभ मिळवून दिला? आम्ही त्यांचे यादीत नाव होते, आम्ही ज्या खरोखर जे गरजू लोक आहे, मी जेव्हापासून आम्ही सरपंच बनलो पहिल्या दिवसापासून पहिले प्राधान्य ज्याचे खरंच मोडले घर असन, आम्ही ना रिश्तेदार पाहिला ना कोणी पाहिलं, जे खरं तो विरोधी असो गरजू लोकांना आम्ही घरकुल दिले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने आपले घर बांधून घेतले। महाराष्ट्राचे ग्रामरत्न म्हणून हा सरपंच म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे, काय सांगू शकाल? आम्ही गावामध्ये विविध प्रकारचे योजना राबवून घेऊन घेतले, त्यामुळे आम्हाला हे ग्रामरत्न पुरस्कार मिळाला। गावामध्ये समोर चालून कसं काम राहणार आहे आपल्या ग्रामपंचायतचं किंवा तुमचं?
काम तर आधी आता जसे सुरू होते त्याच्या पहिले सारखे अजून सुंदर काम करू अशी इच्छा आहे मनात. पण सर्वप्रथम बायांकडे लक्ष देऊ अशी बी इच्छा आहे. तर या होत्या महिला सरपंच सौ अरुणा अशोक जुप्सेनिये यांनी सांगितलं आहे की जे आम्ही गाव पातळीवर